दर्शक हो, आता पाहणार आहोत एक महत्त्वाची बातमी। खाजगी सावकाराकडून घेतलेल्या पैशाचं मुद्दल रकमेपेक्षा व्याज अधिक देऊन ही कर्ज फिटत नसल्यामुळे कर्जबाजारीपणा, आर्थिक विवंचना आणि सावकाराच्या त्रासाला कंटाळून पंढरपुरातील व्यापाऱ्यानं राहत्या घरात गळफास लावून आत्महत्या केली। ही घटना पंढरपूर तालुक्यातील वाखरी येथे शुक्रवारी सकाळी 6:30 वाजता घडली आहे। या प्रकरणी 7 जणांविरुद्ध गुन्हा दाखल करण्यात आलाय। सुरेश मारुती कांबळे, वय 64, राहणार वाखरी, असं आत्महत्या केलेल्या व्यक्तीचं नाव आहे। सुरेश कांबळे यांचं पंढरपुरात चप्पल विक्रीचं दुकान आहे। 2 मुलं आणि मुलींचं लग्न झालंय। ते बाहेरगावी असतात। घरी सुरेश आणि पत्नी शकुंतला हे दोघेच राहतात। शकुंतला कांबळे यांच्या गुडघ्याची शस्त्रक्रिया झाली आहे। शुक्रवारी सकाळी 6:30 वाजता सुरेश कांबळे हे पत्नीला आंघोळीसाठी पाणी ठेवल्याचं सांगून बाहेर गेले। त्यानंतर शकुंतला या आंघोळ स्वयंपाक करून हॉलमध्ये बराच वेळ बसल्या, मात्र पती येत नसल्यानं मोबाईल कॉल घेत त्यांनी मुलांशी संपर्क केला। काही वेळानं मुलाचा एक मित्र घरी आला आणि त्यानं वरच्या मजल्यावरून जाऊन पाहिलं असता सुरेश कांबळे यांनी लुंगीच्या सहाय्यानं गळफास लावून घेतल्याचं दिसून आलंय। आत्महत्या करण्यापूर्वी कांबळे यांनी एक चिठ्ठी लिहून ठेवली आहे। या चिठ्ठीतील मजकुरानुसार भारत हिलाल, विकी अभंगराव, शिवाजी गाजरे, बंडू भोसले, बापू गायकवाड, संजय व्यवहारे आणि इरफान या 7 जणांविरुद्ध गुन्हा दाखल करण्यात आलाय। हे आहे मेट्रोकास्ट केबल नेटवर्क आणि आपण पाहत आहात द न्यूज प्लस बरच काही।